नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत झणझणीत अशी हिरव्या मुगाची आमटी। तर मी इथे 1 वाटी मूग 4 तासासाठी भिजवून घेतले आहेत। नंतर आता त्याला आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत। त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। नंतर आता त्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि नंतर कुकरचं टोपण लावून फुल गॅसवर 1 शिट्टी आणि कमी गॅसवर 1 शिट्टी असं करून घ्यायचं आहे। तर आता त्या भाजीसाठी लागणारे साहित्य: 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे, 1 टोमॅटो मी खिसून घेतला आहे, आलं आणि लसूण मी कट करून घेतलेला आहे, नंतर कोथिंबीर ही कट करून घेतलेली आहे। एक कढई घेऊया, त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊ। तर आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा शाही जिरी घालून घेऊ। शाही जिरी घातल्याने आपल्या भाजीला चव छान येते। नंतर आपण कट करून घेतलेलं आलं आणि लसूण त्यामध्ये घालू आणि ते आपण 2 मिनिटांसाठी परतून घेऊया। तर आता आलं लसूण 2 मिनिटांसाठी परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये कट करून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत। तर कांदाही आपण चांगला परतून घेणार आहोत। कांदा एकदम सोनेरी कलर होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपण चांगला परतला की आता त्यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊ। तर इथे मी 1 चमचा धने पावडर घातली आहे, नंतर 1 चमचा इथे मी गरम मसाला घालून घेतला आहे आणि त्यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालून घेऊ। तर आपण मूग शिजवताना हळदीचा वापर केल्यामुळे इथे आपण हळद थोडीशीच घालायची आहे। नंतर हे मसाले आपण कांद्यात परतून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण 1 चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत। आता लाल तिखट आपण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आणि नंतर आता त्यामध्ये आपण टोमॅटो खिसून घेतलेला आहे ते घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते टोमॅटोची पेस्ट पण घालू शकता। तर आता आपण टोमॅटो चांगलं मिक्स करून घेऊया आणि नंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत आणि 2 मिनिटांसाठी हे मसाला आपण झाकून ठेवणार आहोत। 2 मिनिटांनी बघा मसाल्याला एकदम मस्त असं तेल सुटलेलं आहे। तर आता आपण शिजवून घेतलेले मूग यामध्ये घालून घेऊया आणि ते मसाल्यांमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। तर आता इथे आपण थोडीशी उकळी फुटू देणार आहे आणि नंतर यामध्ये आपण अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेणार आहोत। तर मी इथे अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेतलं आहे। तर आता आपण भाजीला तडका देऊन घेणार आहोत। तर इथे मी एक तडका पळीमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये 1 पिंच मी हिंग घातलेला आहे, नंतर त्यामध्ये मी काही आल्याचे तुकडे घातले आहेत आणि नंतर आता त्यामध्ये आपण थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत। आता हा तडका आपण भाजीवरती टाकून घेणार आहोत। तर इथे मी भाजीवरती हा तडका ओतून घेतलेला आहे। तर बघा आता भाजी एकदम अशी मस्त अशी दिसत आहे आणि असा तडका दिल्यामुळे भाजी टेस्टला खूप छान लागते। नंतर आता त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। तर आपली अशी हिरव्या मुगाची टेस्टी अशी भाजी तयार झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा।